हा झाले चेअर लावून. सगळ्यांची कामाची गडबड चालू आहे आणि याला दाढी कटिंग आज सुचलं होतं करायला. सगळे बडबड करतात ते. मी काकू मोठी आहे पुढे गेली, मोठी आहे तिकडे खाली. अच्छा मोठी आहे तिथं खाली आहे. तिथं झाल्यानंतर आपण एक डान्स कार्यक्रम करणार. गाईज ही आमच्या दीदीने रांगोळी काढली आहे माझ्या नंदेने. गाईज वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे काहीतरी कार्यक्रम आमच्या घरी. काय आहे तर आज आहे बेबीचं बारसं. तर काय काय करतोय, कसं बारसं करतोय हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. प्लस बेबीचं नाव काय ठेवतोय हे सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप गडबड झाली आणि खूप मज्जा पण आलेली आहे. डान्स पण केला आहे प्लस मी त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काय करते ग? अरे मी माझं क्युअर स्किनचे प्रोडक्ट आहेत ना, स्किन केअर चालू आहे. त्याच्यानंतर ना मेकअप करणार. ओके मग मला पण दे ना. माझ्या पण तोंडावर बघ ना किती पिंपल्स आलेत बघ. अरे हो खूप सारे पिंपल्स आहे पण तू माझं किट नाही यूज करू शकत ना. अरे हे माझ्या स्किनच्या प्रॉब्लेम नुसार, प्रत्येकाच्या स्किन टाईप नुसार आणि प्रॉब्लेम नुसार किट बनवलं जातं. तुला मागवायचं असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जा. लिंकवरनं डाउनलोड कर ॲप. ओके डाउनलोड केल्यानंतर ना मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करायचंय. मेल फिमेल सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर ना एज, जेंडर, ज्या डिटेल्स येतात त्या सगळ्या फिल करायच्या. ते सेशन झाल्यानंतर ना आपला काय प्रॉब्लेम आहे, फेस ट्रीटमेंट हवी आहे, हेअर ट्रीटमेंट हवी आहे, तिथे सिलेक्ट करायचंय. काय पिंपल्स पण आहे तर आहे ना मग तो प्रॉब्लेम तिथे सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर आपली डॉक्टरांसोबत एक AI चॅट चालू होते. त्या चॅटमध्ये डॉक्टर आपल्याला क्वेश्चन विचारतात, जसं की तुझं सन एक्सपोजर किती आहे, तुला काही त्रास होतोय का, कुठली ट्रीटमेंट चालू आहे का. ते टाकल्याच्या नंतर ना तुला एक फेस फोटो मागवतात डॉक्टर. ओके फेस फोटो मागवतात. फेस फोटो मध्ये बघ आता याच्यामध्ये जे प्रॉब्लेम दिसतात ते डोळ्यांना ते पण दिसतात आणि जे आपल्याला माहित नाही ते सुद्धा प्रॉब्लेम दिसतात. डिटेक्ट झाले बघ किती सारे डिटेक्ट झाले की नाही. त्याच्यानंतर ना आता साईड फोटो पण मागतील. साईड फोटो बघ. आता बघ तुझा सगळा स्टडी झालाय फेसचा. डॉक्टर ते चेक करतात आणि 1-2 मिनिटांमध्ये तुझं किट रेडी होऊन येईल, जे पर्सनलाइज असेल फक्त तुझ्यासाठी. हे दुसरं कोणी यूज करू शकत नाही. जर दुसरं कोणाला पाहिजे असेल तर त्याला सेम प्रोसेस करून डाउनलोड करून आपलं किट मागवायला लागतं. करायचंय. ओके आता हे मला किट रिसीव्ह झालेलं. याच्यामध्ये 5 प्रोडक्ट आहे. तर हे मी 2100चं किट मागवलं होतं. याचा 3 ते 4 आठवड्यात इफेक्ट येतो. ओके आणि ऑर्डर करताना माझा कुपन कोड यूज कर. स्वाती 100 माझा कुपन कोड यूज केल्यानंतर ना तुला 100 रुपीजचं ऑफ सुद्धा भेटणार आहे. म्हणजे आहे की नाही भारी. डिस्काउंट पण भेटतोय भारी ना. तर माझा कुपन कोड टाका स्वाती 100. ओके ठीक आहे. हीच एवढीच प्रोसिजर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का याच्यामुळे आपला किती टाइम वाचतो. आपण जेव्हा क्लिनिक मध्ये जातो तेव्हा आपला वेळ जातो, आपले पैसे पण खूप सारे जातात. आता हे 2100च्या किट मध्ये 5 प्रोडक्ट येतात. ते पण फ्री डिलिव्हरी आणि फास्ट डिलिव्हरी असते आणि आपला मंथली फॉलोअप सुद्धा घेतला जातो. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट दिलं ना असं सोडून दिलं असं नाही. आपला फॉलोअप तुझ्या स्किनचा काय इम्प्रुव्हमेंट झालेली आहे, कसं वाटतंय तुला, सगळं परत डॉक्टर आपला फॉलोअप घेतात. जसं AI चॅट झाली तसंच ते आपला परत फॉलोअप घेतात. त्याच्यानंतर बरेच अजून खूप छान छान त्यांची प्रोसिजर आहे आणि मी हे वापरते किट. मला याचा खूप छान रिझल्ट आलाय. तू पण मागव आणि तुला पण तू पण वापर. हा ठीक. ओके आता जा मला मेकअप करू दे. मस्त बेबीच्या नेमिंग सेरेमनीसाठी मला रेडी होते. ओके हो गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे बारशाचा दिवस. सो आता मी फ्रेश झाली, आंघोळ वगैरे केली आहे. फक्त मॉइश्चरायझर लावलंय आणि बाकी घरातली कामं आवरायचं काम चालू आहे. मम्मीने त्यांनी घुगऱ्या वगैरे शिजवून ठेवल्यात. आता पानं वगैरे सुपाऱ्या वगैरे व्यवस्थित ठेवायच्यात आणि मी घर झाडून वगैरे कपडे उचलून आंघोळ करून रेडी झाली आहे. नाश्ता पण रेडी. आमचा पोहे बनवले ते आईने आणि काकूने. आता आम्ही पोहे खाणार आहोत आणि मग घर जरा स्वच्छ करून आवरायला घेणार. हे बघा
पोहे रेडी आहे, चहा रेडी आहे. अर्धे जणांनी नाश्ता केला, अर्धे बाकी आहेत अजून. सगळ्यांची कामाची गडबड चालू आहे आणि याला दाढी कटिंग आज सुचलं होतं करायला. सगळे बडबड करतात ते, मी सुद्धा करतेय. मला वाटलं आधी तू फक्त तिकडच असा करतो सगळ्या टायमावर ऐन मोक्यावर. हे बघ किती कपडे आहेत ही आणि गी कोणच नाही आतमध्ये कसं जायला जा, नाहीतर काय. जोकश मम्मा जोकश. हा झाले चेअर लावून, अजून 25 चेअर येणार आहेत. डेकोरेशन घेऊ, हे तुझे सगळं मोठे फॅन आहेत. आतमध्ये तिकडं रूम आहे, तिकडं पलीकडे रूम आहे बघ कोपऱ्यात. बघ ते माणूस चाललंय ना हरिणाला हे लावतंय बघ. इकडून जा, इकडून इकडून जा. ओय फोटो अगं व्हिडिओ मध्ये घेते. ओय छान दिसतंय का? ओय हा आले आले, चल चल आरू वरती. गाईज ही आमच्या दीदीने रांगोळी काढली आहे, माझ्या नंदेने, सख्या नंदेने, आशू दीदीने काढली आहे. आणि हा आहे हॉल. आजी इकडे बसलेत. पडायचं कोणीतरी. मेरा फोटो आना नहीं है, नहीं तो सीधा मैं मोबाइल मेरा नहीं आना. सो गाईज ये पिलू. सो गाईज आम्ही हॉलमध्ये पोचलो आहे आणि रांगोळी खराब झालेली थोडीशी दीदीने काढलेली सकाळ सकाळ, तर ते दीदी नीट करत होती. आता आम्ही चाललो. दीदी काहीच रेडी झालेली नाही, तिने ड्रेस घातलेला आहे, तर आम्ही तिला रेडी करतो. हो गाईज कशी दिसते मी नक्की सांगा कमेंट करून. मस्त मेकअप केलेला आहे, मीच स्वतः मेकअप केलेला आहे. सो कसा दिसतोय लुक नक्की कमेंट करून सांगा. तर आता बारशीचं चालली आहे तयारी, बाहेर सगळे पाहुणे आलेले आहेत आणि आता बारसं स्टार्ट होतं आहे आमचं. फोटो वगैरे काढलेत थोडे. सो गाईज इथे ना दीदी मला नेकलेस घालते आहे. ॲक्च्युली मी हा घातला होता, पण गाडीत बसताच 1-2 मिनटानंतर ना तो निघला, त्याचं हुक व्यवस्थित लागला नव्हतं मे बी. तर मग दीदी मला नेकलेस घालत आहे. हॉलमध्ये आल्या आल्या पहिलं मी गाडीतच तिच्याकडे काढून दिलं होतं. हॉलमध्ये आल्यावर पहिलं दीदीने नेकलेस घातला. लोकांच्या इथे नंदा पहिल्या तयार होतात आणि नंतर वहिनी लोकांना तयार व्हायला भेटतं. आमच्या इथे वहिनी लोक रेडी आहेत आणि आमची नणंद बघा. दीदीचं काहीच आवरलं नव्हतं कारण दीदी सकाळ सकाळ उठून रांगोळी काढायला गेलेली. इतकी छान एवढी मस्त रांगोळी काढली दीदीने, त्यामुळं दीदीचं आवरलं नाही आहे. तर आता माझं झालं की दीदी आवरून घेईल पटकन. फोटो घ्यायचा आहे. नमस्ते, कशा तुम्ही? मामीचं काढ तिथं बेबी फोटो मामी. हा पोज देऊ का? पोज पोज द्या, पोज द्या. ओके इनको दोनों को देख थोड़ा. मतलब रांगोळी किती काढली तुम्ही काढली म्हणून काय माहिती? सेट नाही आहे तिथं विंडो ते हे. तुम्ही जा दोघं घरी, मम्मीला त्यांना घेऊन या. आईला इथे काहीतरी तयारी करायची आहे. सो गाईज गडबड चालली आमची सकाळी.
सो गाईज आमचे पाहुणे आले तिथं. मस्त. तू कशी आहे? सो आमचे पाहुणे आलेले आहेत. मामी बरे आहेत का? हा आहे. मेकअपला घेऊन गेले होते त्याला. आपण मना मेकअपला गेले होते. पिल्लू तिच्या सोबत आहे. त्यांना फोटो काढायचे, फक्त फोटो पाहिजेत ह्या सगळ्यांना. फोटो चाललंय. माझा ना आधीचा एक पण फोटो नाही झाला अजून. आमचा कोण काढणार दोघांचा? आम्ही. ठीक आहे. दीदी थोडा आरती करा ना. हा 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 हा. झाल्यावर कसं घालायचं? पुढे घ्यायचं ते. तुझ्या डोक्याला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? व्हिडिओ घ्या. व्हिडिओच घेताय ना तुम्ही? ओके. तुम्ही या सगळे. सो गाईज इथे झुंबरला आणि नेम रिव्हिलिंगचं बांधतोय. आता माझा दीर बघा तुम्ही. खाली जो आहे व्हाईट कुर्त्यावाला आणि कोटवाला तो माझा दीर आहे. आज आहे सगळ्यांची
खूप छान नाव घेते बरं का. मस्त. मोठी आहे आता. बस आता खाली. एक बाळगून ती बाळगून ती. आई कुठे रे? ए चू. सो इथे ना गाईज आम्ही बाळाच्या नावाच्या घुगऱ्या वाटायला चाललो होतो दीदी आणि मी, आणि त्याच्यानंतर आम्हाला करायचा होता डान्स. सो मी जरा प्रेशरमध्ये दिसते बघू शकता तुम्ही, कारण एवढ्या मोठ्या घुगऱ्या एवढ्या सगळ्या लोकांना वाटायच्या होत्या आम्हाला आणि कोणी येतच नव्हतं. मग फायनली आमची दीदी आली आणि मग मला थोडीशी हेल्प झाली आणि पटकन पण आवरलं. बघा एवढ्या सगळ्यांना घुगऱ्या दिल्यात आणि हे असतात आपण जेव्हा एखाद्याला नावाने हात मारतो आणि म्हातारे माणसं म्हणतात ना तू घुगऱ्या खाल्ल्या होत्या का, त्या घुगऱ्या म्हणजे ह्या घुगऱ्या आहेत. बाळाचं नाव आहे बिग पॉइंट. बाळाचं नाव आहे बिग पॉइंट. त्यांनी जेवण करून जायचं आहे. जेवणाची व्यवस्था माझ्या लेफ्ट साईडला केलेली आहे, डाव्या हाताला. आता आत्यांचा डान्स आहे. आत्या आणि एक काकू, मोठी आई कुठे गेली? मोठी आई तिकडे खाली. अच्छा, मोठी आई तिथं खाली आहे. तिथं झाल्यानंतर आपण एक डान्स कार्यक्रम करणार आहोत, तर सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या. थांब, तिला ते वाटायला पाठवलं. थांब जरा. अरे डान्स स्टेपच आठवून रात्री केले ते 5 मिनिट. एक जण तर चुका, मग तुम्हाला सांगतो. नाही माझ्याकडे नाही. आणि ते हँड फिरली उलट फिरली तिनं असं. हे ऑल क्यूटीज. तर असाच आमच्या डान्सचा आनंद घ्या तुम्ही. मस्त इतुसी खुशी इतुसी हसी ह्या गाण्यावर आम्ही डान्स करतो आहे. ह्या गाण्याच्याच ह्या स्टेप आहेत आणि फुल व्हिडिओ नाही टाकत आहे मी बिकॉज म्युझिकचा प्रॉब्लेम होतो माझ्या व्लॉगमध्ये की कॉपीराईट पडतात. आणि आम्ही खूप एन्जॉय केला तिघींनी मिळून. हा डान्स आम्ही आदल्या दिवशी रात्री फक्त 20 ते 25 मिनिटमध्ये प्रिपेअर केला आहे आणि नंतरनं एकदा पण प्रॅक्टिस न करता डायरेक्ट स्टेजवर करतो आहे. सो मधली जी आहे ती पिलू आहे. पिलूने आम्हाला शिकवलं आहे म्हणून पिलू बिलकुल चुकली नाही, पण आम्ही खूपदा चुकलो दोघी. सो गाईज इथे ना मला काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी म्हणजे असंच फंक्शनबद्दल, बट बॅक साईडला ना साऊंड चालू होता. तर मग आम्ही दोघं पण असंच एकामेकाकडे बघतोय काय बोलता पण येत नाही आहे आणि हसलो बस. मस्त नाव वगैरे रिव्हील केलं आहे आणि आता जेवायचं आम्हाला जरा डान्स वगैरे करून.
ओढून घेतलं काय? सो गाईज बारसं झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजून सगळे बसलेलेच आहे इथे. आणि आता आम्ही जेवण करायला जाणार आहे. खूप छान फोटो वगैरे काढले, फोटो सेशन झालं आमचं. कपलचे पण फोटो काढले, दादासोबत फोटो काढला, आता मनासोबत काढला. की दादा म्हणजे माझा दीर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेला आहे. प्लस मी तुम्हाला दाखवणार पण आहे, घेणार आहे मी त्यांना व्हिडिओमध्ये. आणि खूप मजा केली आहे. आधीने मी कपल डान्ससुद्धा केला आहे. फक्त म्युझिक येतात त्याला म्यूट करून मी टाकणार आहे. आधी कपल डान्स पण केला ना. ही आमची चिमणी. हॅपी हॅपी रॉक. अगं बाई अगं बाई अगं बाई ती व्हाईट कोट घालणार आहे, ब्लॅक नाही. आमची डॉक्टर. बघा माझा नवरा बघा. नुसती पोरं पाहिजेत खेळायला, पोरं बाई. हे बघा आता माझी जाऊ छोटी आहे आणि मी मोठी आहे. तर तिला बाळ झालं आणि मला नाही. सगळे हात धुवून मागे लागले. बेबी कधी प्लॅन करणार? आता पुढच्या वर्षी आम्हाला बेबी पाहिजे, पुढच्या वर्षी तुझं बारसा असेल. हा 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 बरं बरं. हो ना रे, सगळे डोकं खातात ना. त्याचं लक्षात नाहीये. चॉकलेट घेतलं. नको नको नको, चिडेल तो. आमचा डॉन बघा. जेवण द्या. नाही नाही काही नाही काही नाही. नाही यायचं एका व्हिडिओमध्ये. सो गाईड जेवायला बसलो आणि फायनली आता पंगत वाढत आहे थोडं. मस्त जेवायचं. भूक लागली, खूप भूक लागली. परत विचारते कशी दिसते नक्की सांगा, कमेंट करून. आज पहिल्यांदा मी पार्टीवेअर साडी घातली आहे, फॅन्सी साडी घातली आहे. म्हणजे माझी पार्टीवेअरच आहे. तर पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स. नाही तर मी कायम ट्रेडिशनल घालत असते. सोडीचं जेवण. हो कुठे आहे? टाकलं ब्लेझर काढून. साधी माणसं साधी माणसं. जबरदस्तीचं प्रेम आहे हे. काकाला काकाला चार काकाला. त्यांनी हा केलं. मावशी कशी येते मध्ये?
ऍटलीस्ट तुम्हाला 2 तरी खाऊ घालते. काही जेवण झालेलं आहे. मस्त वांग्याची भाजी, पनीरची भाजी, भात, डाळ, पापड, नमकीन, पुरी, असं बरंच काय होतं. गुलाबजामुन सुद्धा होते जे की मी खाल्ले नाही. मला जबरदस्ती भरवले गेले माझ्या नंदांकडनं. प्लस माझी मांग पण भरली त्यांनी ह्याने पाकाने. सो खूप वाईट झालंय माझ्यासोबत, तुम्हाला सांगते. काय बोलू. गाईस तर मस्त जेवण झालंय, फोटो बिटो सगळं झालंय. तिकडून आणते. आणि आता आम्ही आहेर करून निघतोय घरी. आहेरामध्ये आम्ही साडी आणि रिटर्न गिफ्ट म्हणून पर्स दिलेले आहेत. तर आता एक आहेर बाकी, तेवढा करून आम्ही निघणार आहे घरी जायला. कसं मनाला थोडं हे होतंय नको जायचंय नाही. आता 2 गाडी जात आहे. माझं लक्ष संसारात केले ते आनंदाने राहिलेला आम्हाला आनंद आहे. आमचं काही म्हणणं, आमची मुलगी आनंदी सुखी संसार करत असलेले आम्ही डोळे भरून बघितलं. आमचे डोळे तृप्त झाले, आमचं त्यात संपलं. संसाराला लागले आता. ह्याचीच इच्छा होती, झालं मिळालं ते सगळं छान वाटलं. त्यांचा संसार चालू झाला. सो गाईज आम्ही घरी आलो आहोत आणि मस्त झाला कार्यक्रम. खूप छान झाला, खूप भारी वाटलं, खूप मज्जा मस्ती केली आहे. खूप वर्षानंतर ना आम्ही घरच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि खूप छान पण वाटलं, मस्त वाटलं. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील ना, सगळं छान छान वाटतं. व्यवस्थित नसेल ना मग ते बिलकुल चांगलं वाटत नाही. माणूस असा मनमोकळा जगला पाहिजे. तर खूप छान फंक्शन झालं आमच्या पिल्लूचं आणि पिल्लूमुळंच सगळं छान छान होतं आहे. तर आमच्या लाडूला खूप सारे आशीर्वाद द्या आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका की फंक्शन कसं होतं, मी कशी दिसत होते, हे सगळं कमेंट करून सांगा. आणि आमच्या पिल्लूचं नाव पण कसं वाटलं विघ्न हे पण सांगा.